नमस्कार मित्रांनो, आपल्या शाळेच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर, प्रिन्सिपल मॅडम अरुणा पाटील मॅडम, सर्व शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर वर्ग, आवाज येतोय का माझा? मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत. या शाळेचं माध्यम इंग्रजी असलं तरीसुद्धा मराठी भाषा सप्ताह सारखं उपक्रम राबवणं हे कौतुकास्पद आहे आणि त्याबद्दल मी मणेरीकर मॅडमचा मुळात अभिनंदन करतो, प्रिन्सिपल मॅडमचं अभिनंदन करतो आणि सगळ्या स्टाफचंही अभिनंदन करतो. सध्याचा जमाना हा फेसबुक आणि व्हॉट्सअपचा आहे, बरोबर का? फेसबुक किती जण वापरतात? वापरतं कोणी? व्हॉट्सअप वापरतं कोणी? ठीक आहे, छान. व्हॉट्सअप करताना, टाईप करताना तुम्ही मराठीत टाईप करता का? खूप चांगली गोष्ट आहे. आपण मराठी भाषा दिन कधी साजरा करतो, कोणाला सांगता येईल? छान. का 27 तारखेला आपण साजरा करतो? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज कोण होते? कोण होते कुसुमाग्रज? मराठी भाषा ही खूप गोड भाषा आहे आणि मराठी भाषेमध्ये खूप गमती आहेत. मराठी भाषा बोलताना खूप गमती जमती पण घडतात. माझं शिक्षण आणि पूर्वीची नोकरी ही मुंबईला झाली. मुंबईला सगळेजण लोकल ट्रेननी प्रवास करतात. लोकल ट्रेन माहिती आहे का तुम्हाला? त्यावेळी जेव्हा घरातला माणूस ऑफिसला जाण्यासाठी निघायचा तेव्हा घरातली त्याची पत्नी त्याला सांगायची, पेरूचा पापा घेतला का? बघा, घरातली बायको नवऱ्याला सांगते ऑफिसला जाताना, पेरूचा पापा घेतला का? आता पेरूचा पापा म्हणजे काय सांगू शकताय तुम्ही? बरोबर, तुम्हाला माहीत असणार. क्या बात आहे. अशी मराठी भाषेतली गंमत आहे. सरांचं अभिनंदन. सर कदाचित मुंबईला हां, आणखी मराठी भाषेतले गमती जमती खूप आहेत. मराठी आपली महाराष्ट्राची राज्यभाषा आहे आणि आपल्या सगळ्यांची मातृभाषा देखील आहे. आणि मला आत्ता ऑफिसमध्ये कळलं की काही नॉन महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी नसणारी सुद्धा मुलं आहेत या शाळेमध्ये, बरोबर? त्यातल्या मी एका मुलीचा निबंध बघितला. शर्मा नावाची कोणीतरी मुलगी होती. उत्कृष्ट मराठीमध्ये तिने निबंध लिहिला आहे, मला आवडलं. आणि मराठी भाषेचा अभिमान का बाळगायचा? मराठी 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 असं काय चाललंय गेले 4 दिवस स्कूलमध्ये, तुमच्या शाळेमध्ये? असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. मराठी भाषेतून शिक्षण दिलं, मातृभाषेतून शिक्षण दिलं तर ते पटकन ग्रास्प होतं, पटकन कळतं असं म्हटलं जातं. मराठी भाषेतून माणूस विचार करतो. आपण विचार करताना मराठी भाषेतून विचार करतो. तुम्हाला जर सकाळी तुमच्या आईने विचारलं खायला काय करायचं आहे, ब्रेकफास्टला काय करायचं आहे, कोणतरी म्हणलात तर पोहे. कोण म्हटलं? ये लवकर, ये पुढे ये लवकर. अरे चॉकलेट देतो, दुसरं काही नाही, ये लवकर. सकाळी उठल्यानंतर पटकन माणूस पोहे सांगतो. त्याच्याऐवजी त्याला इंग्लिश म्हणून सांगता आलं असतं का पोहे? पोह्यांना काय म्हणतात बरं इंग्लिशमध्ये?
म्हणजे पोह्याला इंग्लिशमध्ये काही उत्तर नाही आहे, तुम्हाला मातृभाषेतच सांगायला लागेल, पोहे करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला चालता चालता मी असं चालतोय आणि मला ठेच लागली, माझ्या तोंडातून काय वाक्य येईल? परफेक्ट. म्हणजे माणूस मराठी भाषेतून विचार करतो, मराठी भाषेतून उत्स्फूर्त प्रतिक्रिया देतो. आपण रस्त्याने चाललो आणि एखादा ॲक्सिडेंट झाला, आपल्या तोंडातून काय येतं? बापरे. मराठी माणूस पटकन प्रतिक्रिया ही मातृभाषेतून, मराठी भाषेतून देत असतो. राहुल नावाचा कोणी विद्यार्थी आहे का इथे? राहुल. शुभम कुठे आहे का? शुभम. तुझं नाव काय? जोरात. विवान. बर. समजा विवानचं आणि दुसऱ्या एका मुलाचं भांडण झालंय, भांडतो ना तू? भांडतोस की नाही? आणि विवानला खूप राग आला, विवान काय करेल? आणखीन समजा समोरचा मुलगा गललठ्ठ आहे, विवानपेक्षा धिप्पाड आहे, तर विवान मारेल का त्याला? मग काय करेल तो? आणखीन सॉरी कशाला बोलेल? आणखीन एक प्रतिक्रिया येते आपल्याला, पटकन माणूस शिवी देतो. आता शिवी देताना माणूस कुठल्या भाषेत देईल? देऊ नका, मी सहज म्हटलं तुम्हाला, नाही तर सुरू करा लागता. आता मला इथे बोलवलं आहे कारण मराठी भाषेबद्दल मी काहीतरी केलं आहे म्हणून बोलवलं आहे. आता सरांनी माझा परिचय करून दिला. मला मराठी भाषेची गोडी कशी लागली तर मी तुमच्यासारखा जेव्हा शाळेतला विद्यार्थी होतो, मला वाटतं 5वी इयत्तेमध्ये होतो, आणि त्या काळामध्ये मला पेपर वाटावे लागत होते. पेपर माहिती आहे तुम्हाला? वृत्तपत्र. कुठली वृत्तपत्र वाचता तुम्ही? सकाळ, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, बरोबर, लोकमत, हे पेपर मी वाटायचो घरोघरी जाऊन. आणि त्यावेळी माझ्या लक्षात यायचं, मी 5वीत असेल, मला थोडा जरी उशीर झाला तरी समोरच्या घरातला माणूस कासावीस व्हायचा. त्याला पेपर वाचायची उत्सुकता खूप असायची. त्यावेळी टी व्ही किंवा इंटरनेटचा जमाना नव्हता, त्यामुळे बातम्या अशा पटकन येत नसत. पेपर वाचल्यानंतर कळायचं. मला त्यावेळी प्रश्न पडायचा, हे पेपर वाचण्यासाठी एवढे उत्सुक का आहेत? नंतर मला कळलं की त्या पेपरमध्ये लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी होते, महाराष्ट्र टाइम्सचे त्यावेळेचे संपादक गोविंदराव होते. तर त्यांचे संपादकीय लेख वाचण्यासाठी सगळेजण उत्सुक असायचे. आणि हळूहळू मी ते पेपर चाळायला लागलो, वाटता मी ते चाळायला लागलो. त्यातून मला पेपरची वाचायची गोडी लागली. मग आमच्या गावामध्ये एक लायब्ररी होती, वाचनालय, मी तिथे जायला लागलो. तिथे मोफत वृत्तपत्र वाचायला ठेवायचे, तिथे जाऊन वाचायला लागलो. अशा प्रकारे त्या काळामध्ये चांदोबा नावाचा अंक यायचा, अमृत, नाशिकचा अमृत आहे तो अंक असायचा, ते वाचायचो. मग फास्टर फेणे वाचला. अशा प्रकारे मला वाचनाची गोडी तयार झाली. आता मला विचारलं तुमचे आवडते लेखक कोण, तर चिंत्र खानोलकर नावाचे एक गृहस्थ होऊन गेले. ते चिंत्र खानोलकर या नावाने लेख लिहायचे आणि आरती प्रभू या नावाने, टोपण नावाने कविता करायचे. ते ज्या भागातून आले होते त्या भागातलाच मी असल्यामुळे मला साहजिकच त्यांच्या वाचनाची गोडी लागली. आवडते कवी किंवा कवयित्री कोण असं विचारलं तर शांताबाई शेळके नाव तुम्हाला कदाचित माहिती नसेल. माहिती आहे? आपल्याकडे गणपती येतो
गणपती आल्यानंतर गाणी सुरू होतात लाऊडस्पीकरवर. त्यातलं एक प्रसिद्ध गाणं आहे, सांगता येईल कोणाला? हां, अजून एक दुसरं गाणं आहे, गणराज रंगी नाचला. ते जे गाणं आहे, ती जी कविता आहे ती शांताबाईंची आहे. त्याच्यानंतर शाळेमध्ये आपण जेव्हा गॅदरिंग असतं, ॲन्युअल डे असतो, त्यावेळी तुम्ही नाच करता. त्या नाचाला कोळी गीत असतं. कोळी गीतावर डान्स केला आहे का तुम्ही? नाच केला आहे? कुठलं कोळी गीत आहे सांगता येईल? मी आहे कोली, बरोबर. ही जी सगळी कोळी गीतं आहेत, ही कोळी गीतं शांताबाई शेळकेंनी लिहिलेली आहेत. असं म्हटलं जातं, जर तुम्हाला लेख लिहायचा असेल, लेखक व्हायचं असेल, तर तुम्हाला खूप अनुभव घ्यायला पाहिजे. आता मगाशी मी नाव घेतलं चिंत्र खानोलकर, जे कोकणामधले होते. कोकणातल्या संपन्न अशा गावांमधलं निसर्गाचं वर्णन त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्यातनं केलेलं आहे. त्यांचं कोंडुरा नावाचं एक कादंबरी होती. कोंडुरा काय आहे, तो कोकणामध्ये एक बीच आहे. त्या बीचला जो समुद्र धडकतो, समुद्राच्या ज्या लाटा येतात त्या धडकल्या, त्याची जी गाज आहे, त्या गाजेचा आवाज त्या खूप जोराचा येतो आणि त्याला कोंडुरा असं म्हटलं आहे. मला कोंडुराबद्दल खूप उत्सुकता होती आणि म्हणून मी एक दिवशी कोकणात फिरायला गेलो. कोकणात फिरायला गेल्यानंतर त्या कोंडुरा गावामध्ये गेलो, त्या बीचवर गेलो, समुद्राची गाज अनुभवली आणि त्या दगडांवर लाटा ज्या उसळत होत्या तो आवाज मी ऐकला आणि त्याच्यातून कोंडुराची कहाणी नावाचं प्रवास वर्णन मी लिहिलं. तर लेखक होताना, लेखन करताना किंवा एखादा लेख लिहिताना तुम्हाला खूप अनुभव यायला पाहिजेत. तुम्ही जर झोपडपट्टी ही बघितलेलीच नसेल, झोपडपट्टीमध्ये राहिलाच नसेल, तिथलं जीवन तुम्ही अनुभवलं नसेल, तर झोपडपट्टीतल्या जीवनावर तुम्हाला कसं लिहिता येईल? तुम्ही जर एखाद्या फ्लॅटमध्ये, अपार्टमेंटमध्ये राहत असाल, बंगल्यात राहत असाल, तर ते वर्णन अशक्य आहे. तर तुम्ही जेवढा प्रवास कराल, जेवढ्या लोकांमध्ये मिसळाल, अनुभव घ्याल, तेवढे तुम्ही अनुभव संपन्न होता आणि तुम्ही चांगलं लेखन करू शकता. पण मगाशी मी जे एक नाव घेतलं, शांताबाई शेळके, ज्यांच्या कविता खूप गाजल्या, त्यांची गाणी झाली, भावगीतं झाली, ज्यांना सुंदर चाली हृदयनाथ मंगेशकरांनी लावल्या आणि खूप प्रसिद्ध झाल्या, त्या शांताबाई शेळकेंनी हे अनुभव घेतले होते का? त्या तर कोकणातल्या नव्हत्या, त्या देशावरच्या होत्या, पुण्या भागातल्या होत्या. पण त्यांनी समुद्र बघितला सुद्धा नव्हता, तरीसुद्धा त्यांनी कोळी गीतं लिहिली. म्हणजे मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की लेखक होण्यासाठी अनुभव घ्यायला लागतो. झोपडपट्टीवर लिहायचं असेल तर झोपडपट्टीमध्ये राहायला पाहिजे. याच्या उलट शांताबाई शेळकेंनी कधी समुद्र बघितला नव्हता, कोळींचं जीवन अनुभवलं नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी कोळी गीतं लिहिली. याचा अर्थ नुसता अनुभवसुद्धा उपयोग नाही, ती अनुभूती तुम्हाला आली पाहिजे, तेवढी प्रतिभा तुमच्यामध्ये पाहिजे, तर तुम्हाला अनुभव नसतानासुद्धा तुम्ही लिहू शकता. आता याच्यावरचा एक संस्कृतमध्ये श्लोक आहे, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, ग्रंथ वाचन मनुजास बुद्धी येते फार. म्हणजे काय? तर जेवढा तुम्ही प्रवास कराल, लोकांमध्ये मिसळाल, चांगल्या लोकांच्या गाठीभेटी घ्याल, तेवढे तुम्ही अनुभव संपन्न व्हाल. आणि अनुभव संपन्न झाले, वाचन केलं, तर तुम्हाला चांगली समज येईल, तुम्ही अनुभव संपन्न व्हाल आणि मग तुम्ही चांगलं लिखाण करू शकाल. तर मगाशी मी शाळेत आल्यानंतर मला काही निबंध वाचायला दिले. 5वी ते 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांनी ते लिहिलेले होते.
ग्रेट होते, खूप चांगले होते असं नाही, बऱ्यापैकी होते. आणि याचं कारण मराठी भाषेचं वाचन कमी पडतं आहे असं मला वाटतं. मराठी बोलायचं, मराठीत लिहायचं की थोडं न्यूनगंड तयार होतो, कॉम्प्लेक्स तयार होतो. शिट, मराठी नको, हिंदीमध्ये बोलू, असा बहुतेकांचा विचार झालेला असतो. तो विचार थोडा टाळला पाहिजे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, मराठी भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये जर आपण विचार केला, मराठी भाषेमध्ये जर शिकलो, वाचन केलं, लिखाण केलं, तर आपण अनुभव संपन्न होऊ आणि चांगले प्रगल्भ होऊ, आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवू असं मला वाटतं. आत्ता तिथे कोणतरी असं बोललं की हा काहीतरी बोर करणार आहे. आता बोललं का कोणी? मी तुम्हाला बोर करणार नाही आहे. मी तुम्हाला एवढंच सांगायला आलो, मातृभाषेचा अभिमान ठेवा, मराठी भाषेमध्ये विचार करा, मराठी भाषेमध्ये वाचन करा, मराठी भाषेमध्ये लिखाण करा. इंग्रजी ही आलीच पाहिजे, सगळ्या भाषांचा आदर केलाच पाहिजे, पण त्याचबरोबर मातृभाषेला आपण विसरता कामा नये. तुम्ही एवढं कराल अशी माझी अपेक्षा बाळगतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद.